नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही मनोविज्ञानिकाविषयी माहिती घेणार आहोत. ज्यांना की भाषा कशा पद्धतीने शिकली पाहिजे याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याच्यामध्ये नॉम चॉम्स्की आहे, त्याचबरोबर पियाजे आहे, वायगोस्की आहेत. यांना भाषा कशा पद्धतीने शिकली जाते याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे आणि त्याविषयीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी मी काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याचबरोबर अशी काही माहिती घेतलेली आहे की ज्याच्या म्हणजे की ज्या प्रत्येक ओळीवर तुम्हाला काय केलेलं आहे, सीटीईटीला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर चला मग सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला आहे, भाषा विकास ही जैविक प्रक्रिया आहे. ती विशिष्ट वातावरणाच्या संपर्कात आल्यास नैसर्गिकरित्या विकसित होते. असे मत कोणी मांडले? भाषा विकास ही एक जैविक प्रक्रिया आहे असं मत नॉम चॉम्स्की यांचं आहे. ते म्हणतात ती विशिष्ट वातावरणाच्या संपर्कात आल्यास नैसर्गिकरित्या विकसित होते. नॉम चॉम्स्की यांचा या ठिकाणी जन्म, त्याचबरोबर ते कुठलचे आहेत ते दिलेलं आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जात नाही. बघूयात. भाषा विकास सिद्धांत यांना मांडलेला आहे. त्याचबरोबर भाषा विकास सिद्धांताला नैसर्गिक सिद्धांत असे देखील म्हटले जाते. परंतु हे कोणाच्या म्हणण्यानुसार, तर नॉम चॉम्स्की यांच्या म्हणण्यानुसार ही सर्व माहिती आहे. तर भाषा विकास सिद्धांताला नैसर्गिक सिद्धांत असं कोणी म्हटलं आहे, तर नॉम चॉम्स्की यांनी म्हटलेलं आहे. आधुनिक भाषा विकासाचे जनक म्हणून ओळखले जातात ते म्हणजेच नॉम चॉम्स्की. त्याचबरोबर युनिव्हर्सल ग्रामर ही संकल्पना कोणी मांडली, तर ही संकल्पना मांडलेली आहे नॉम चॉम्स्की यांना. ही सर्वच्या सर्व माहिती ही नॉम चॉम्स्कीच्या मतानुसार दिलेली आहे. तर भाषा आणि बालक याविषयी काय म्हणणं आहे नॉम चॉम्स्कीचं? ते म्हणतात, बालक वयाच्या 5 वर्षात, कधी तर 5 वर्षात खूप लवकर शिकतात. भाषा शिकण्याचं वय जे आहे ते त्यांना 5 वर्ष सांगितलेलं आहे. 5 वर्षापर्यंत बालक खूप वेगाने भाषा शिकतो असं त्यांचं मत आहे. त्यानंतर बालकामध्ये उपजत, बालकामध्ये काय, तर उपजत किंवा जन्मजात सार्वत्रिक शब्दसंग्रह असतो. काय असतो, तर सार्वत्रिक शब्दसंग्रह असतो. जेव्हा बालक नैसर्गिकपणे भाषा शिकते तेव्हा त्याला आत्मसात करणे असं म्हणतात. बघा, प्रत्येक ओळीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ही ओळ म्हणजे किंवा कुठलीही माहिती ही अशीच उचलून या ठिकाणी टाकलेली नाहीये. तर प्रिव्हियस इयरचा अभ्यास करून सर्वच्या सर्व माहिती घेण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, बालकामध्ये भाषा शिकण्याची क्षमता अनुवंशिक कशी असते, तर अनुवंशिक आणि सार्वभौमिक म्हणजेच जन्मजात असते. नॉम चॉम्स्की म्हणतात, बालक हे काय करत असतो, तर जन्मजात गुण घेऊन येतो भाषा शिकण्याची. म्हणजेच मूल आजूबाजूच्या समूहाकडून त्याचा शब्दसंग्रह काय करत असतो, तर बळकट करतो. त्यानंतर भाषिक विकास ही एक जैविक प्रक्रिया आहे. आपण आताच प्रश्न पाहिला की म्हणजे भाषिक विकास हा काय आहे, तर जैविक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर विशिष्ट वातावरणाच्या संपर्कात आल्यावर नैसर्गिकरित्या विकसित होतो असं मत कोणी मांडलेलं आहे, नॉम चॉम्स्की यांनी मांडलेलं आहे. प्रश्न विचारण्यात आलाय की नॉम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मजात असते, तर जन्मजात असणारी गोष्ट म्हणजे ती आहे आत्मसात करणे. काय आहे, आत्मसात करणे. नॉम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मजात आहे, तर ती आहे भाषा आत्मसात करणे. बघा, नॉम चॉम्स्कीच्या मते मुलामध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. असे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे होते, तर उपजत क्षमता असते हे कशामुळे होते, तर सार्वत्रिक शब्दसंग्रहामुळे होते. या ठिकाणी शब्द लिहिण्यामध्ये चुकलाय. हा शब्द आहे सार्वत्रिक शब्दसंग्रह. नॉम चॉम्स्कीच्या मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी हे असते, म्हणजेच काय असते, तर जैविक कल असते. म्हणजे माणूस हा जन्मल्यापासूनच भाषा शिकण्याकडे त्याचा एक प्रकारे ओढा असतो असं त्यांचं मत आहे. त्यानंतर भाषा अधिग्रहण यंत्राचं काय कार्य आहे, तर हे एलआयडी म्हणजे लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस एक जन्मजात मानसिक क्षमता आहे. हे साधन मुलांना त्याच्या सभोवतालच्या भाषिक वातावरणातून मिळालेल्या अपूर्ण आणि मर्यादित भाषिक माहितीचे विश्लेषण करून भाषेचे व्याकरण नियम म्हणजे जे काही व्याकरणाचे नियम आहेत ते जलद गतीने आत्मसात करण्यास मदत करते. काय मदत करते, तर हे लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस म्हणजे भाषा अधिग्रहण यंत्र भाषा आपले विचार आकारित करते. म्हणजेच भाषा विचार पद्धती आणि जगाविषयी दृष्टिकोन निर्धारित करते. हा दृष्टिकोन कोणाचा, तर हा जो काही सिद्धांत आहे तो स्टीफन क्रेश यांचा आहे. त्यांचं मत आहे की भाषा आपले विचार आकारित करते. म्हणजेच भाषा विचार पद्धती आणि
जगाविषयी दृष्टी निर्धारित करते, असं मत किंवा असा दृष्टिकोन स्टीफन क्रिश यांचा आहे. भाषा अधिगम यंत्र म्हणजेच LAD, काय LAD म्हणजेच लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस, ही संकल्पना कोणी मांडली? तर याविषयी आपण आत्ताच सविस्तर माहिती घेतलेली आहे, की नॉम चॉमस्की यांचं असं मत आहे, की मुलाच्या डोक्यामध्ये काय आहे? एक यंत्र आहे आणि त्या यंत्रानुसार मूल काय करत असतं? भाषा शिकत असतं, आत्मसात करत असतं. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्रचे योग्य विश्लेषण नाही? तर या ठिकाणी आपल्याला LAD, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस, हे जे काही तंत्र आहे ते जे कार्य करतं, तर त्यापैकी कोणतं कार्य हे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइसचं नाही किंवा त्याचं विश्लेषण नाही, असं आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. तर मुले अलंकारिक भाषा कशी वापरतात? हे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस सांगत नाही किंवा ह्याचं ते विश्लेषण नाही. म्हणजे योग्य उत्तर आहे आपलं, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात, हे या ठिकाणी हे डिव्हाइस सांगत नाही. तर मग खालचे जे काही पर्याय आहेत त्याच्यामध्ये बघा, मुलाच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते, हे सुद्धा त्याच्यामध्ये विश्लेषण आहे. त्याचबरोबर मुले त्याची प्रथम भाषा कशी शिकतात, म्हणजे मातृभाषा कशा पद्धतीने आत्मसात करतात, हे पण LAD मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 4 ते 5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात, हे पण सांगितलेलं आहे. नॉम चॉमस्कीनं सांगितलंय, की 5 वर्षापर्यंत मूल खूप जलद गतीने भाषा शिकतं. म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस मध्ये या सर्व गोष्टींचं विश्लेषण आहे. फक्त मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात याविषयी कुठली माहिती नाहीये, तर आपल्याला विश्लेषण नाही असं उदाहरण पाहिजे होतं, ते म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे जीन पियाजे यांचा भाषिक दृष्टिकोन. तर भाषा कशा पद्धतीने शिकली जाते, हे जीन पियाजे यांना कशा पद्धतीने सांगितलंय किंवा त्यांचं वैयक्तिक मत काय आहे भाषा शिकण्याविषयी, याची आपण माहिती घेऊया. बघा, प्रत्येक ओळीवर प्रश्न आहे, तेव्हा प्रत्येक ओळ तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. जीन पियाजे किंवा पियाजे यांना रचनावादाचे जनक असं म्हटलेलं आहे. रचनावादाचे जनक कोण, असा जर प्रश्न विचारला तर ते आहेत जीन पियाजे. बालकाच्या भाषा शिकण्यामध्ये संज्ञानात्मक विकास महत्वपूर्ण भूमिका बजावतो. काय महत्वपूर्ण भूमिका बजावतो, तर संज्ञानात्मक विकास. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की संज्ञानात्मक विकास ही संकल्पना कोणाची आहे? तर ती संकल्पना आहे जीन पियाजे यांची. त्यानंतर भाषिक क्षमता ही केवळ बौद्धिक परिपक्वतेची आणि अलंकारिक वैचारिक संरचनेच्या विकासाची अभिव्यक्ती असते, असं मत या ठिकाणी जीन पियाजे यांनी मांडलेलं आहे. म्हणजे भाषिक क्षमता ही केवळ बौद्धिक परिपक्वतेची आणि आंतरिक वैचारिक संरचनेच्या विकासाची अभिव्यक्ती आहे. या ठिकाणी सरळ सरळ जीन पियाजे यांचं मत नॉम चॉमस्कीच्या विरोधात आहे. कारण की नॉम चॉमस्की म्हणतात, की मुलाला काय करण्याची काहीही ज्ञान घेण्याची गरज नाहीये. तर भाषा ही आत्मसात होते मुलाला कुठलेही कष्ट न घेता. परंतु जीन पियाजे म्हणतात, की मुलाला या ठिकाणी काय करावा लागतो? ज्ञानाचा, बुद्धीचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर पहा, तर संज्ञानात्मक रचनावाद नेमका काय आहे? तर संज्ञानात्मक रचनावाद हा मुलांनी जगाबद्दलचे ज्ञान कसे प्राप्त केले आणि त्याची रचना कशी केली यावर भर देणारा आहे. संज्ञानात्मक रचनावाद या सिद्धांतानुसार मूल हे ज्ञानाचे निष्क्रिय ग्राहक नसून ते जगाशी क्रिया आणि प्रतिक्रिया करून सक्रियपणे स्वतःचे ज्ञान, संज्ञानात्मक रचना निर्माण करते. तर मुलाला सहज कुठल्याही गोष्टी आत्मसात होत नाही, तर त्यासाठी मूल हे काय असतं? निष्क्रिय नसतं, तर ते काय असतं? एक प्रकारे सक्रिय असतं. सक्रिय होऊन ते काय करत असतं? आजूबाजूचं ज्ञान घेत असतं, आदान प्रदान करत असतं किंवा क्रिया प्रतिक्रिया करून स्वतःच्या भाषेचं म्हणजे भाषा शिकण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान स्वतः विद्यार्थी घेऊन किंवा मूल घेऊन त्या ठिकाणी काय करत असतं? शिकत असतं. असं मत जीन पियाजे यांना मांडलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच नॉम चॉमस्की यांच्या विरोधात पियाजे यांचं मत आहे. त्यानंतर जे भाषा वैज्ञानिक आहेत ते म्हणजे लेव वायगोस्की यांच्याविषयी पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. जिथं समाज आणि संस्कृती येईल तिथं तिथं उत्तर असेल लेव वायगोस्की. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत त्यांना मांडलेला आहे. त्यांचं मत आहे, मुलांची भाषा ही केवळ एक कौशल्य नसून ती त्याच्या विचारांना आणि सामाजिक व्यवहाराला आकार देते किंवा देणारे सर्वात महत्वाचे साधन आहे.
भाषा शिकणे हे एक केवळ कौशल्य नसून ते विचारांना आणि समाजाला व्यवहाराला आकार देणारे म्हणजे मूल कसं वागते कसं नाही हे पण सर्व काय करत असते तर भाषावरून ठरत असतं असं मत लेव वायगोस्की यांना मांडलेलं आहे. सामाजिक आदान-प्रदान या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे? तर मी तुम्हाला म्हटलं मगाशीच, की समाज आणि संस्कृती जिथं येईल, तिथं तिथं उत्तर असेल लेव वायगोस्की. तर समाजाकडून आदान-प्रदान करून काय करत असतं मूल शिकत असतं, तर या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? तर लेव वायगोस्की यांच्याशी आहे. त्यानंतर बघा लेव वायगोस्की यांचा जो काही सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे, त्या भाषा शिक्षणाचे काय आहेत काही पैलू आहेत. तर ते पैलू कोणते आहेत? तर बघा पहिला पैलू आहे सामाजिक संवाद. त्याच्यानंतर खाजगी संवाद. सामाजिक संवाद म्हणजे आजूबाजूच्या जे काही आपले शेजारी-पाजारी असतील त्यांच्यासोबत संवाद करून मूल काय करत असतं, भाषा शिकत असतं. त्याच्यानंतर खाजगी संभाषण म्हणजे लहान मुलं स्वतःशीच बोलत म्हणजे खेळ एखादा खेळत असताना ते काय करत असतात स्वतःशीच बोलत असतात. जसं की 2 गाड्या घेऊन जेव्हा ते खेळतं, तेव्हा काल्पनिक एखाद्या व्यक्तीला इमॅजिन करून ते काय करत असतं, त्याच्याशी बोलत असतं. त्यालाच काय म्हणतात? खाजगी संभाषण किंवा हिंदीत त्याला निजी भाषा असं पण म्हणतात. त्यानंतर आहे बघा, भाषा आणि विचार यांचा संबंध. जेव्हा मूल भाषा शिकतं, तेव्हा त्या भाषेमध्ये विविध पद्धतीनं ते विचार करतं. भाषा आणि विचार यांचा काय संबंध आहे? झेड-पिढी, झेड-पिढी म्हणजेच नेमकं काय? तर एखाद्या व्यक्तीला जे कौशल्य आहेत, म्हणजे त्याच्याकडं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या वरची पायरी त्याला सांगणे किंवा उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, तर जसं की एखादं लहान मुलं आहे, तर लहान मूल काय करत असतं, पायरीवर चढायचं शिकत असतं. परंतु ते त्या पायरीवर चढू शकत नाही. तेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीनं त्याला काय करणं, की थोडासा हात लावणं किंवा थोडासा सपोर्ट देणं. मग त्याच्या मदतीनं ते काय करत असतं, पायरीवर चढत असतं. त्यालाच काय म्हणतात झेड-पिढी. आणि स्कॅफफोल्डिंग म्हणजे पण त्याच पद्धतीनं जसं की समजा उदाहरणार्थ 100% कशाचा पण रिझल्ट असतो. तर उदाहरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना आपण 35% ला काय करणार आहोत, पास करणार आहोत. परंतु एखादा विद्यार्थी कितीही मेहनत घेतली, तर तो काय करत आहे 34% पर्यंत, 33% पर्यंत पोहोचत आहे. तेव्हा शिक्षकानं काय करणे त्याच्यासाठी म्हणजे त्याला पास करण्यासाठी विशेष मेहनत घेणे आणि त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट 40% पर्यंत नेणे म्हणजेच काय आहे, तर त्या ठिकाणी स्कॅफोल्डिंग म्हणजेच त्याला काय करणे, मदत करणे. प्रश्न आहे, मुले सामाजिक आंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात. या संकल्पनेस डॅशचे अनुमोदन आहे. कोणाचे आहे? तर या ठिकाणी बघा सामाजिक आंतरक्रिया असं विचारलेलं आहे. सामाजिक आंतरक्रिया आहे म्हणजेच याचं उत्तर आहे लेव वायगोस्की. त्यानंतर आहेत बघा स्टीफन क्रेश. यांना पण भाषा शिक्षणाविषयी किंवा भाषा कशा पद्धतीने मूल शिकू शकतं याविषयी स्वतःचे मत मांडलेले आहे. ते म्हणतात, मुलांनी दुसरी भाषा शिकण्याविषयीचा सिद्धांत त्यांना मांडलेला आहे. त्यांचा सिद्धांत नेमका कसा आहे, तर दुसरी भाषा मूल कशा पद्धतीने शिकतं याविषयी त्यांना त्यांचं मत व्यक्त केलंय. तर आपण भाषा शिकत नाही, तर ती संपादन करत असतो किंवा संपादित करत असतो. जसं की हिंदीमध्ये भाषा अधिगम आणि अर्जन. अधिगम म्हणजे शिकणे आणि अर्जन म्हणजे संपादन करणे किंवा आत्मसात करणे. त्याच्यानंतर आहे पियगेट किंवा ह्यालाच बऱ्याच वेळेस पियागेट असं पण लिहिण्यात आलेलं आहे. तर दोन्हीही अर्थ एकच आहेत. पियागेट म्हणा किंवा पियगेट असं म्हणा. बघा, व्यक्ती ज्या प्रकारे इतर कौशल्य आणि क्षमता अनुभवाने शिकतो. कसं शिकत असतो व्यक्ती? तर अनुभवातून शिकत असतो. म्हणत नाहीत का सर्वात मोठा गुरु काय आहे? तर अनुभव आहे. त्याच प्रकारे भाषाही शिकतो असं मत पियागेट यांचं आहे. त्यांचं म्हणणं कसं आहे, की आपण जे काही बाकीचे कौशल्य शिकत असतो त्याच पद्धतीनं मूल काय करत असतं, तर भाषाही शिकत असतं. यावर पण एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शिक्षिकेला विश्वास आहे की? काय विश्वास आहे शिक्षिकेला? तर माणसे ज्याप्रमाणे इतर कौशल्य आणि क्षमता अनुभवानेच शिकतात, त्या प्रकारेच भाषाही शिकतात. पुढीलपैकी कोणत्या तत्वज्ञाशी ती सहमत आहे? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, पियागेट यांच्या या तत्वज्ञाशी ती काय आहे? सहमत आहे. कारण की तिचा पण असा विश्वास आहे, की माणसे ज्याप्रमाणे इतर कौशल्य आत्मसात करतात, त्याच पद्धतीनं मूल हे काय करत असतं, तर भाषाही शिकत असतं. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? हा पण प्रश्न वारंवार विचारला जातो. मातृभाषा दिन तर तो आहे 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारीला मातृभाषा दिन साजरा केला जातो.
भाषा ग्रहणासाठी विद्यार्थ्यांना भरपूर अर्थग्रहणात्मक आदान दिला गेल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल हा शिक्षिकेचा विश्वास आहे. हा विश्वास यांच्याशी संबंधित आहे. तर कोणाशी संबंधित आहे? भाषा ग्रहणासाठी विद्यार्थ्यांना भरपूर अर्थग्रहण जर दिला गेला तर काय होईल? भाषा लवकर शिकली जाईल असा शिक्षिकेला काय आहे? विश्वास आहे. तर हे जे काही मत आहे ते काय आहे? कोणाच्या सिद्धांताशी मिळतं जुळतं आहे. हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत आहे वायगोस्की यांचा समाज सांस्कृतिक सिद्धांत. कारण की ज्या पद्धतीनं मूल जास्त प्रमाणात समाजाशी संस्कृतीशी आदान प्रदान करेल म्हणजेच काय करेल तर भाषेची देवाणघेवाण करेल तेव्हा मूल काय होईल लवकरात लवकर भाषा शिकेल असं मत या ठिकाणी शिक्षिकेनं मांडलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण प्रश्न उत्तर त्याचबरोबर महत्वाचे मुद्दे या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेले आहेत.